टेस्ट खूप छान आहे. तुमच्या आवडीचं व्हेज नॉन व्हेज दोन्हीही टेस्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळते आणि आपण पण बघू काय टेस्ट देत आहेत ते. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनल मध्ये. आज सुद्धा आपला जो व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल होणार आहे. आज पण आपण एक अशी जागा एक्सप्लोर करणार आहे ती अगदी हायवे टच, म्हणजे आपल्या ह्या साईडला बघितलं तर जेजुरी आहे. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेली खंडोबाची जेजुरी ती आपल्या एका साईडला आहे आणि दुसऱ्या बाजूला मोरगावचा गणपती, असे दोन हे देवस्थान आहेत. त्याच्या बरोबर मध्ये आपण जिथे उभा आहोत तिथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता सृष्टी रेस्टॉरंट म्हणून आहे, जिथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही स्वतंत्र किचन मध्ये बनवलेलं मिळणार आहे आणि त्याची बैठक व्यवस्था सुद्धा पूर्ण स्वतंत्र आहे. म्हणजे तुम्ही खूप छान टेस्ट इथे घेऊ शकता. आपण बघू आतमध्ये आपल्याला काय काय भेटतंय. चला आपण सुरू करू आणि आपण बघूया की ह्या हॉटेलमध्ये आपल्याला काय मिळणार आहे. आपल्याला तुमच्या आवडीचं व्हेज नॉन व्हेज दोन्हीही टेस्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळते आणि खूप छान उत्कृष्ट असं इथले रिव्ह्यू बघितलेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा त्यांनी कमेंट्स केलेले आहेत आणि प्रत्येकाने आपले रिव्ह्यू दिलेले आहेत. आपण पण बघू काय टेस्ट देत आहेत ते. चला आपण व्हिडिओला सुरुवात. आपण ह्या स्पेशल फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जाऊया आणि इथल्या जेवणाचा मनसोक्त आनंद घेऊया. मध्ये एंट्री केल्या इथे तुम्ही बघू शकता इथे आजचा मेनू त्यांनी मेन्शन केलेला आहे. चायनीज पासून दाल तडका, व्हेज, चिकन, व्हेज मंचुरियन हे आजचे मेनू इथे स्पेशल तिथे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. नमस्कार, माझं नाव अनिकेत. आज आम्ही महाबळेश्वरहून अकोल्याला जात असताना रस्त्यामध्ये आम्हाला हॉटेल श्री सृष्टी दिसले आणि साळुंके बंधू यांचे. आम्ही इथं आलो आणि तिथं आम्ही चिकन थालीची टेस्ट बघितली. तर थाली एकदमच छान होती. त्याच्यामध्ये चिकन सुक्कं होतं आणि रस्सा होता वाटीमध्ये, तो खूप छान होता. त्यानंतर बिर्याणी पण खूप छान होती आणि सर्विस एकदम छान होती यांची. फास्ट सर्विस होती. लय भारी. थँक्यू. आतमध्ये आल्या तुम्ही बघू शकता आपल्या शिवाजी महाराजांचं आपल्याला इथे दर्शन होतं आणि त्याच्या दोन्ही साईडला बैठक व्यवस्था ठेवलेली आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आम्ही आज पुरंदर जेजुरी या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी तर आम्हाला जेवणासाठी काय हॉटेल भेटत नव्हतं, पण आम्ही एका ठिकाणी हॉटेलवरती थांबलो होतो. तर हॉटेलचं नाव आहे श्री सृष्टी साळुंके बंधू. साळुंके बंधूंचं हॉटेल आहे. हॉटेलची क्वालिटी एक नंबर आहे आणि भाज्यांचे रेट जे आहेत ते एकदम रिजनेबल आहेत. सगळं मन तृप्त झालं. म्हणजे थोडक्यात जेवण एक नंबर घरच्यासारखं जेवण भेटलं आम्हाला इथे. आणि जेजुरीपासून 10 किलोमीटर अंतरावरती पुढं आहे. मोरगावच्या दोन्हीच्या मध्ये एक वेळेस तुम्ही नक्की अवश्य भेट द्या. धन्यवाद. आपण इथलं किचन बघूया जे सेपरेट आहे. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे व्हेज आणि नॉन व्हेजचं. या माझ्या बरोबर हे आहे इथलं नॉन व्हेजचं किचन. हे बघा बाहेरच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे रोटी होत आहेत. ही भट्टी आहे त्यांची चालू आणि इतकं स्वच्छता पण तुम्ही बघू शकता इथे काय आहे. ही बघा ही गरम गरम रोटी तयार. आता आपण ह्याचा व्हेजचं जे किचन आहे ना ते एक्सप्लोर करणार आहे. बघा हे व्हेजचं किचन आहे. इथे भाज्या बटर जे काय त्यांची तयारी असेल ती चालू आहे. कढई जेवढी नॉनव्हेजला ऑर्डर आहे तेवढीच व्हेजला सुद्धा इथे ऑर्डर आहे. बघा ही डाळ, हे काय आहे? रस्सा. अच्छा, रस्सा बनवून ठेवलेला आहे शेवभाजीचा. आपण रस्सा
बघा आता मिक्स व्हेजची ऑर्डर आली आहे, तर मिक्स व्हेज बनवतायत ते. अगदी 2 ते 5 मिनिटात त्यांची मिक्स व्हेज भाजी रेडी झालेली, म्हणजे आधी तयारी करून ठेवलेली आहे. फक्त जशी ऑर्डर येईल तसं तडका मारून ते आपल्याला देतात. ही मिक्स व्हेज आपली रेडी आहे. त्याच्यावरती जाते आता. हा, ही गेली क्रीम आणि मस्त कोथिंबीर. ही आपली व्हेज कढाई तयार. हा दाल तडका देतील म्हणजे. हे बघा इथे चपाती आणि भाकरी दोन्ही पण होतीये. तुम्ही कधीपासून करताय इथे? 4-5 वर्ष इथेच करताय. आणि काय टायमिंग वगैरे काय असतो तुमचा? 11 ते 11. चपाती आणि भाकरी करतो. जशा ऑर्डर येतील तशा. अरे वा, 4 वर्ष करतो. हा, जसं ऑर्डर असेल तसं. आपल्या बरोबर आपले इथले कुक आहेत, त्यांच्याकडनं ऐकू काय सांगतायत ते त्यांच्या ह्या सृष्टी हॉटेल बद्दल. नमस्कार, काय सांगा? मेरा नाम मिलन थापा है, यानी कि गांव में पंचाराम गंधर्व बोलता है. हाँ. मैं ये होटल ओपनिंग मैंने किया है. अच्छा. ये 8 साल से मैं इधर ही हूँ. हाँ. मैं होटल लाइन में काम करके मेरा 27-28 साल हो गए. गाँव में था, दुबई में था. दुबई में थे? दुबई में. अच्छा. दुबई में था. दुबई के शेफ हाँ. अभी इधर काम कर रहे हैं. हाँ. बढ़िया है. हाँ. हाँ. और हमारे में 5 भाई है हम लोग सब होटल के कुक मैन हैं. अच्छा. हम अच्छे होटल में काम किया है. हाँ. इधर का स्पेशल डिश वगैरह सब हमने रखा है. हाँ. तो अभी जो चल रहा है अच्छा चल रहा है. हाँ. कोई भी कस्टमर खाना खा के जाते, नाम लेके जाते, वापस आते हैं. त्या बरोबर नॉनव्हेजचे शेफ आहेत, त्यांच्याकडनं पण ऐकू ते काय सांगतायत. नमस्ते, मेरा नाम हरी थापा है. मैं अभी सृष्टि में लगभग 3 साल हो गए काम किया. ओके. लगभग अपना सब कुछ अच्छे से चलता है और नॉन वेज भी अच्छा जाता है. कस्टमर जो भी आएंगे तारीफ करके जाते हैं. आपका स्पेशल नॉनवेज में क्या है? अपना स्पेशल नॉन वेज में मोर मुस्लिम है, थाली वगैरह जाता है. स्पेशल थाली, हाँ. बिरयानी, दम बिरयानी, घरगुती रस्सा में हाँ. जाते हैं. मतलब बहुत ऐसे आइटम है जो इनके स्पेशल है. हाँ. नॉनव्हेज मध्ये तुम्हाला टेस्ट करायची असेल आणि त्यांच्या हातची जर टेस्ट हवी असेल तर तुम्हाला सृष्टी हॉटेलमध्ये नक्की विजिट करायला. तर मंडळी, आज आपण जिथे आलो आहोत सृष्टी हॉटेलमध्ये, जे ओनर आज आपल्या बरोबर आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या शेजारी हे दोघं बंधू आणि हे त्यांचे वडील. त्यांच्याकडनं ऐकू त्यांच्या हॉटेलबद्दल, हॉटेल कुठे आहे, हे काय स्पेशल आहे आणि ही आयडिया त्यांना कशी आली हे आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊ. तुम्हाला नक्कीच आवडेल. नमस्कार काका, काय सांगाल तुम्ही नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना? नमस्कार मंडळी, मी साहेबराव साळुंके, जवळ अर्जुन, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, जेजुरी मोरगाव रोड. ह्या रोड टच माझा गट नंबर 413 सर्वे नंबर आहे. साधारण हा गट रोड टच असल्यामुळे माझी एक मनामध्ये इच्छा होती की बाबा इथं आपल्याला काहीतरी मोठा व्यवसाय करायचा आहे. त्यातून आमच्या मुलांनी बरेच पुणे बेंगलोर रोड किंवा पुणे सोलापूर रोडला जाऊन सर्वे करून त्यांनी एक हॉटेलची लाईन आपल्याला पप्पा चांगली राहील म्हणून त्यांनी मला सुचवलं. त्या दृष्टीने त्यानंतर आम्ही या हॉटेलचं 2017 साली काम चालू केलं. तिथून पुढे काम करता करता आम्हाला बरेचसे बाकी दुसऱ्या हॉटेलचे पण अनुभव येत गेले आणि काही सहकाऱ्यांनी पण आम्हाला त्यात थोडीशी मदत केली. आणि त्यामुळं आणि 2017ला आम्ही हॉटेल ओपन केलं. त्यानंतर आम्हाला चांगला रिस्पॉन्स येत गेला. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आम्ही जे गिरायकाला पाहिजे त्या दृष्टीने सर्व्हिस आणि क्वालिटी देऊ शकलो, क्वांटिटी देऊ शकलो. त्यामुळे आज आमच्या हॉटेलमध्ये बऱ्या प्रकारचे आणि चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट आणि स्टँडर्ड गिरायक असं आम्हाला आपल्याला पाहायला मिळत आहे. हॉटेलमध्ये काय स्पेशल आहे, काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना? तर आम्ही हॉटेलचं नाव घेतानाच त्याच्या खाली स्वाद घाटावरचा असं स्पेशली टाकलेलं आहे. कारण घाटावरती आल्यावर एक वेगळी चव मिळावी जे आपले ग्राहक आहेत, कस्टमर आहेत त्यांना. तर एक थोडंसं तिखट जेवण त्याच्यामध्ये मग तुम्ही काही घ्या, व्हेजमध्ये घ्या, नॉनव्हेजमध्ये घ्या, स्पायसीनेस थोडा वेगळेपणा जाणवतो. त्याच्यामध्ये आपली घरगुती बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती
या गोष्टी आम्ही आवर्जून सांगतो की तुम्ही घ्या आणि का, म्हणजे ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे. चांगलं आहे. या गोष्टी सगळ्या आम्ही स्पेशली ह्या गोष्टींचं आम्ही लक्ष दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हेजमध्ये व्हेजिटेबल्स ज्या आम्हाला शेतातूनच भेटत आहेत जवळपासच्या, अच्छा. म्हणजे जास्त vegetables फ्रेश, ज्या यस इथे फ्रेश शेतात पिकतात त्या त्या लगेच आमच्याकडे येतात आणि ते स्पेशली आम्ही सर्व करतो. त्याच्यामुळं कस्टमरला चव पण आमची आवडते आणि नॉनव्हेजमध्ये तर स्पेशली फ्रेशच असतं आमचे सगळे. त्याच्यामुळं कुठलीही डिश तुम्ही मागितली आम्हाला तरी ते आम्ही व्यवस्थित देतो त्यांना. म्हणजे स्पेशली क्वालिटीवरती यांचं इथे जरा जास्त लक्ष आहे. खूप ताजं आणि चांगलं अन्न तुम्हाला मिळावं हाच त्यांचा प्रयत्न असतो. नमस्कार, मी सतीश साहेबराव साळुंके. जेजुरी मोरगाव रोडला आमचं हॉटेल श्रीसृष्टी म्हणून हॉटेल आहे. जेजुरीपासून 12 किलोमीटर आणि मोरगावच्या पासून पश्चिमेला 5 किलोमीटरला आमचं हॉटेल आहे. माझे वडील साहेबराव साळुंके, माझा धाकटा भाऊ तक्षक साळुंके आणि मी, आम्ही तिघं म्हणून हा व्यवसाय चालवतो. वडील सध्या रिटायरमेंट आहे, तर रिटायरमेंट झाल्यानंतर मी हा व्यवसाय चालू केला. धाकटा भाऊ एका केमिकल कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. शनिवार रविवारी तो आमच्या मदतीला इथं असतो आणि मी स्वतः फुल टाईम इथं हॉटेलला असतो. आम्ही सकाळी 10:30 वाजता हॉटेल उघडतो आणि संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत आमचं हॉटेल कंटिन्यू चालू असतं. कुठल्याही प्रकारचा ब्रेक आम्ही घेत नाही. महत्त्वाचं म्हणजे आमचं हॉटेलचं लोकेशन अष्टविनायकमधला पहिला गणपती आमच्यापासून पूर्वेला 5 किलोमीटर आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराया हे आमच्या हॉटेलपासून पश्चिमेच्या बाजूला 12 किलोमीटरला आहे. असं देवस्थानच्या रस्त्यावरती आमचं हॉटेल आहे. या भागची परिस्थिती, आमच्या भागात पाऊस कमी असल्यामुळं आमच्या वडिलांची एक इच्छा होती की आपण आपल्या शेतामध्ये काहीतरी मोठा व्यवसाय करू आणि वडिलांच्यापासून प्रेरणा घेऊन धाकट्या भावाची एक उद्दिष्ट होतं की आपण आपला एक चांगला व्यवसाय चालू करू. आम्ही 2017 साली हा हॉटेल व्यवसाय चालू केला आणि सकाळी 10:30 पासून संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत आम्ही आमच्या येणाऱ्या ग्राहकांना सेवा देतो आणि आलेला ग्राहक समाधानी कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि आम्हाला म्हणजे खात्री आहे की आमच्याकडून जेवण करून गेलेला ग्राहक असेल तो पुन्हा पुन्हा आमच्याकडे येतात. त्याकडं नाशिक भागातून लोक येतात, नगर भागातून लोक येतात, सोलापूर भागातून लोक येतात. दिवाळीच्या काळामध्ये मुंबईहून लोक कस्टमर येतात, गोव्याकडचे कस्टमर येतात आणि आम्हाला त्यांचा अतिशय चांगला फीडबॅक आहे. पुन्हा पुन्हा येतात, ते काही सूचना सांगून जातात. अगदी कस्टमरशी आमचं देवस्थानामुळं पुन्हा तेच लोक या भागात येत असल्यामुळं आम्हाला ते घरच्यासारखं आमचं एक संबंध झालेला आहे. आणि हा व्यवसायातून आमचं चांगल्या पद्धतीने संबंध मेंटेन होऊन आम्हाला अजून लोकांना कशी सेवा देता येईल या पद्धतीने आम्ही येत्या काळात प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. आणि एक खास गोष्ट आहे जी इथल्या हॉटेलबद्दल आपल्याला कळाली आहे. काय स्पेशल आहे जे मला ऐकायला येते आता? भाजीपाला तुमचा कुठून येतो, काय येतो? माझं शिक्षण B.Com झालेलं आहे. B.Com नंतर मी काही काळ शेती व्यवसाय केला आणि हॉटेलच्या शेजारीच आमची शेती असल्यामुळं अर्धा भाजीपाला आमचा शेतातून असेल. कांदा असेल, लसूण असेल, पालकची भाजी असेल, कोथिंबीर असेल, वांगी असतील किंवा भेंडी वगैरे असेल, सिजनेबल भाज्या आम्ही आमच्या शेतात पिकवतो आणि त्याच आम्ही आमच्या हॉटेलसाठी वापरतो. ज्या काळात पाऊस नसेल त्या काळात आम्ही मार्केट जवळ आमच्याकडे मार्केट आहे, ताज्या भाज्या आणून आम्ही सर्व्हिस करतो. जे लोकांना फ्रेश अगदी शेतातून आणलेल्या ताज्या भाज्या इथे बनवून मिळतात आणि तुम्हाला त्या सर्व केल्या जातात. हे जास्त महत्वाचं आहे. अजून काय स्पेशलिटी? हा, त्यांची ज्वारी, बाजरी सुद्धा, गहू आमच्या घरचाच असतो. त्यांचं स्वतःच्या घरातलंच तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे अगदी ताजं आणि घरगुती जेवण तुम्हाला इथे रिझनेबल रेटमध्ये अवेलेबल होणार आहे. तर एकदा नक्की इथे व्हिजिट करा आणि इथला आस्वाद घ्यायला विसरू नका. तुमच्या हॉटेलचं स्पेशल काय आहे जे आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगावंसं वाटेल? आमच्याकडला येणारा ग्राहक, आमचा कस्टमर परत जाऊ नये यासाठी आम्ही आमच्या हॉटेलमध्ये 2 स्वतंत्र किचन केलेले आहेत. एक व्हेजचं किचन वेगळं आहे, एक नॉनव्हेजचं किचन वेगळं आहे. व्हेजचे शेफ वेगळे आहेत, नॉनव्हेजचे शेफ वेगळे आहेत. शुद्ध शाकाहारी आणि स्पेशल नॉनव्हेज हे दोन्ही प्रकारचे जेवण आमच्याकडे चांगल्या पद्धतीने मिळतं. नॉनव्हेजमध्ये आम्ही भगवंची मासे देतो, गावरानमध्ये गावरान कोंबडा देतो, मोडाईचं मटण मिळतं, अंडी मिळतात. आणि व्हेजची तर स्पेशलिटी जे तुम्ही आपण सर्व्हिस ऑर्डर करतात त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो. आणि स्पेशलिटी म्हणजे आम्ही व्हेजची बैठक व्यवस्था आमची
वेगळी आहे आणि नॉनव्हेजचे कस्टमरची बैठक व्यवस्था वेगळी आहे. आणि हायवे टच असल्यामुळं प्रशस्त असं पार्किंग आहे आणि ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही सर्व ऑर्डर आम्ही सर्व्हिस करतो. धन्यवाद दादा, तुम्ही एवढा टाइम दिलात आम्हाला आणि तुमच्याबद्दल आणि तुमच्या हॉटेलबद्दल सगळी माहिती सांगितली. तर मंडळी ही या बघू शकता तुम्ही. आता आपण स्पेशल मटन थाली मागवलेली आहे. त्याच्याबरोबर आपल्याला मस्त गरम गरम अशी भाकरी आली आहे. हा असा मस्त तर्री मारलेला रस्सा आहे, तुम्हाला दिसत असेल इथे तुम्हाला. आणि हा एक रस्सा आणि हे सुकं मटण आणि राईस आणि हा कांदा आणि लिंबू. तर आपण याचा आता मनसोक्त आनंद घेऊया आणि बघूया खरंच इथली टेस्ट कशी आहे. तर आपण पहिल्यांदा लिंबू पिळू आणि ही भाकरी घेऊ. खरंच तरी सांगितल्याप्रमाणे थोडस स्पायसी असं पण टेस्टी आहे. टेस्ट खूप छान आहे. तर मंडळी, एवढ्या आपुलकीने आणि प्रेमाने इथल्या आपले जे ओनर आहेत, मराठी ओनर आहेत इथले, त्यांनी आपल्याला खूप छान असं मटन थालीचं ताट दिलं होतं टेस्टला आणि ते खूप टेस्टी आहे. मला इथलं ॲम्बियन्स, इथली प्रशस्त अशी बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि विशेष म्हणजे स्पेशल सेपरेट असं किचन हे अतिशय आवडलेलं आहे. तर मी तर इथे पूर्ण जेवण मनसोक्त अनुभवलं आहे आणि कधीही इकडनं येताना इथेच जेवायला येणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच इथे व्हिजिट करा आणि माझ्यावर नाही तर या हॉटेलची टेस्ट बघून तुम्ही इथे नक्की या. धन्यवाद. आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल आणि खाली जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस केलं नसेल तर ते प्रेस करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिला मिळेल. धन्यवाद. आम्ही पुण्यावरून आलो. आम्ही आज आमच्या गावात चाललो होतो, तर रस्त्याने आम्हाला जाताना हॉटेल दिसलं. आम्ही या हॉटेलला आलो. आम्ही नॉनव्हेज खाल्लं आज. या हॉटेलचं नॉनव्हेज चव खूप चांगली आहे. इथलं सराउंडिंग पण खूप चांगलं आहे. इथले ऑर्डर पण फास्ट भेटतं आपल्याला. सर्व्हिस पण चांगली आहे. लाखा हॉटेलच चांगले आहे आणि इथले मालक पण खूप चांगले आहेत. कृपया करून या हॉटेलला या आणि आपली भेट द्या. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही इथल्या जेवणाबद्दल? जेवण खूप छान होतं, मस्त होतं जेवण. काय ऑर्डर केली तुम्ही इथे? आम्ही काजू पनीर आणि शेवभाजी. चांगलं मला टेस्ट मिळाली. हो, टेस्ट चांगली होती. काय सांगाल प्रेक्षकांना? त्याला मी आवर्जून सांगेन की नक्की एकदा ट्राय करा हे हॉटेल. थँक्यू.